सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय दिवाळी प्रीमियर लीग 2025 चे पर्व आणि 7व्या पर्वामध्ये स्पर्धा संपन्न होत असताना आज या स्पर्धेतील पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीतील अंतिम लढत प्रिन्स इंडियन्स आणि त्यांच्याच अगेन्स्ट संघ मात्र खेळताना पाहायला मिळतोय. क्रिश एव्हेंजर सलामीची जोडी जॉन्टी कोई आणि देवेन कोई तर बॉलिंग मार्कवर P1च्या पहिल्या षटकासाठी इन्व्हाइट केलंय. गोलंदाज सतीश कोई. पहिलाच बॉल थोडासा धीम्या गतीचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केले सतीशने. ही दैदिप्यमान स्पर्धा आपण पाहतोय 2026 ला याच क्रीडांगणामध्ये तब्बल 5 लाखाची स्पर्धा. एवन जोडी चषक सुजित कोई आणि कुंदन म्हात्रे यांच्या संकल्पनेतून ती स्पर्धा पाहायला मिळेल. 32 संघांचा सहभाग त्या स्पर्धेमध्ये. अनेक चांगली स्पर्धा आपल्या समोर उद्यास येताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर या मोमेंटला लॉफ्ट केलाय. ज्या हॅलो षटकार हा बॉल होता परंतु लाईन चांगली होती. चौकार आल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या आतापर्यंत आपण जर पाहिली या क्षणाला पंचांकडे स्ट्रॉंग अपील झाली. या क्षणाला तिसऱ्या पंचांची मागणी केली. बॅट्समन सेफ आहे, नॉट आउट. 4 बॉलचा खेळ झालाय. अवघ्या 4 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज होतोय. आडव्या बॅटने स्ट्रोक केला. फटका चांगला आहे. डीप मिड विकेटला फिल्डर तैनात नव्हता. चेंडू चाललाय 4 रनसाठी. हा येतोय चौकार. जॉन्टी को इन ॲक्शन मोडमध्ये. अच्छा, एकंदरीत या रात्रीमध्ये भरपूर चांगली इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली असा आयकॉन म्हणून आपल्या टीमसाठी. परंतु सध्याच्या घडीला या मॅचमध्ये आव्हान थोडंसं मोठं आहे कारण प्रतिस्पर्धीय टीमने देखील चांगला खेळ केला या स्पर्धेमध्ये. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 8 रन, 2 चौकार आलेत. या क्षणाला यू मिस आय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा वेद यष्टांचा एक मोठा धक्का. टीम प्रिन्स इंडियन्स या टीमला फलंदाज बाद होतोय. जॉन्टी कोई 8 रनवर पहिला फलंदाज गमवलाय.
नवीन फलंदाज वरून मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. पहिल्या मॅचमध्ये भरपूर चांगली साथ दिली होती या फलंदाजाने, परंतु या मॅचमध्ये तशीच कामगिरी अपेक्षित असेल. परंतु आतापर्यंत भरपूर चांगली गोलंदाजी बॉलर सतीशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. प्रत्येक बॉल रिलीज करत असताना व्हेरिएशन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अचूक टप्प्यावर टिचून मारायची गोलंदाजी. गोलंदाज रोहित सज्ज होतोय. स्ट्रायकिंग याला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. बॅकफुटला जाऊन दिशा द्यायची होती, परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. रोहितसाठी सुवर्ण संधी. जर विकेट प्राप्त केले तर आकाश कोळी यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आहे. गोलंदाज सज्ज होतोय. पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळालाय. बॅकफुटला जाऊन दिशा दिली. फटका चांगला आहे. लॉंग लेगला फिल्डर होता अक्षय. अप्रतिम दर्जाचा थ्रो. गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. केला टायमिंग चांगला आहे. चेंडू चालला डीप मिड विकेटला. फिल्डर तैनात. एक सिंगल फक्त आणि फक्त कंप्लीट होते. सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. कोलर पद्धतीचा हा बॉल निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. सलग 2 बॉलमध्ये 2 विकेट प्राप्त केले तर आकाश कोळी यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. लॉफ्ट केला. टायमिंग चांगला आहे. चेंडू चाललाय, परंतु या क्षणाला 2 फिल्डर एकमेकांसमोर पाहत राहिले. कॉर्डिनेशन चुकलं आणि या क्षणाला रन मिळत आहेत 4. आज चौकार आलाय. या चौकाराच्या साह्याने 15 रन. शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज सज्ज होतोय. रोहितचा हा बॉल भिरकावून दिलाय. वरूनच्या बाट मधून येतोय. लॉंग अँड हाय. थेट व्यासपीठाला मानवंदना देणारा हा स्ट्रोक. 6 रनसाठी ब्युटिफुल अमेझिंग स्ट्रोक. आज षटकार आलाय. या षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढत असताना 21 रन होत आहेत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर.
गोलंदाज सज्ज होतोय वैभव कोई. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. गोलंदाज सज्ज होतोय. स्टान्स बदलले. अक्रॉस द लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर थोडासा फंबल झाल्यानंतर एक रन मात्र जरूर ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 22 रन. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज वरून आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत भरपूर चांगला खेळ राहिला एकंदरीत या स्पर्धेमध्ये या खेळाडूचा. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न असफल. डॉट बॉलची टीमची धावसंख्या आतापर्यंत 22 रन. टीमची धावसंख्या आतापर्यंत 24 रन. 24. शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. धीम्या गतीचा हा बॉल परंतु या क्षणाला यस इट इज अ वाईट. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 25 रन. 25 रन रोहन स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या मोमेंटला लाईन मिस केली आणि एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय. फलंदाज बाद होईल. वरुण कोई. तर नवीन फलंदाज विकी हनवटी मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. विकीसाठी हा बॉल. लाईन चांगली होती. या क्षणाला लाईन मिस केली. अजूनही चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा अंतिम बॉल.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. आणखीन एक भन्नाट वेग पाहायला मिळाला, परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा चेंडू 3 ओव्हरचा खेळ या मोमेंटला कंप्लीट होतोय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 रन. स्पेल नंबर 4 आणि शेवटच्या षटकासाठी आनंद हिंडे यांना इन्व्हाइट केले बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकिंग इन फलंदाज देवेन आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर आक्रमण केलंय. एलिव्हेशन भरपूर, ज्या फटक्याची प्रतीक्षा होती देवेनच्या बॅटमधून येतो हा दैदिप्यमान स्ट्रोक षटकार. या षटकाराच्या साह्याने 31 रन आतापर्यंत होत असताना पहिल्या बॉलवर स्वागत केलं आनंद हिंडे यांचं. वेलकम षटकार पाहायला मिळाला देवेनच्या बॅटमधून. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता, लाईन मिस केल्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. शेवटचे अंतिम 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. या बॉलवर आक्रमण केलंय. झेलची संधी, एक सोपा झेल वैभवने पकडलाय आणि फलंदाज देवेनला देखील दिला जातोय परतीचा इशारा. तर सलग सर्वच 8 टीमना आम्ही सूचित करतोय की उद्या ठीक पहिली मॅच, उद्या दुपारी ठीक जी पहिली मॅच आहे टीम हृदय गॅलेक्सी आणि प्रिन्स इंडियन्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या सूचनेकडे लक्ष द्या. उद्या ठीक हृदय गॅलेक्सी वॉरियर आणि प्रिन्स इंडियन्स या टीमला 3 वाजता रिपोर्टिंग करायची आणि 4:30 वाजता पहिला बॉल पडेल. जर टीम कॅप्टन उपस्थित नसेल तर प्रतिस्पर्धी टीम उपस्थित टीमला टॉस विन दिला जाईल, याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. 37 रन आतापर्यंत होतात.
या मोमेंटला फुल टॉस लाईन मिस केली. फलंदाज होतोय बाद. 37 रनवर आणखीन एक धक्का. शेवटचा अंतिम बॉल. नवीन फलंदाज भावेश. जर भावेशने या बॉलवर जर षटकार लगावला तर आकाश यांच्या माध्यमातून आकाश गजने आपल्याला आकाश जोशी यांच्या माध्यमातून आपल्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज पाहायला मिळेल भावेश गजनेसाठी. ओव्हर द विकेट. या बॉलवर लॉफ्ट केलाय. फलंदाज होतोय बाद. टीमची धावसंख्या 37 आणि 38 रनचं टार्गेट असेल. सलामीची जोडी 38 रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी वैभव आणि प्रतीक ही जोडी आपल्याला पाहायला मिळते.
विकीचा पहिला बॉल लॉफ्ट केलाय, रनआउटची संधी, एकच सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. एक रनने स्कोरबोर्ड ओपन झालाय. एक रनने स्कोरबोर्ड ओपन झाल्यानंतर अजूनही 37 पूर्ण करायचे आहेत. 23 मध्ये हलक्या हाताने दिशा दिली, सन्मानजनक स्ट्रोक केला प्रतीकने. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय, झेलची संधी, परंतु या क्षणाला मोक्याच्या क्षणी झेल सोडलाय. येणाऱ्या काळामध्ये या झेलची किंमत किती मोजावी लागेल. समीकरण 21 मध्ये 36 करायचे आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्टेप आउट केलाय, टायमिंग चांगलं होतं. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. एक रनने स्कोरबोर्ड ओपन झालाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 रन. टीमची धावसंख्या 3. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. एक सिंगल तर जरूर या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 4 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुलटॉस लॉफ्ट केल्या, बॉटमॅनचा चांगला वापर करत असताना एक सिंगल देखील कंप्लीट होते आणि पाहता पाहता एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होते. एक ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट होते. 6 रन आतापर्यंत होत आहेत. अजूनही 18 मध्ये 32 करायचे आहेत. उद्या ठीक पहिली मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं ठीक 3 वाजता आणि 4 वाजता पहिला बॉल पडेल. जर प्रतिस्पर्धी टीम उपस्थित नसेल, उपस्थित संघचा कॅप्टन जर या ठिकाणी असेल तर उपस्थित टीमच्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल, याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. या बॉलवर लॉफ्ट केलाय, रन मिळतील 6. हा षटकार येतोय. अजूनही 12 रनची गरज आहे. माफ करा, 12 रन झालेत. 17ला 26. 17 बॉलमध्ये अजूनही 26 धावा पूर्ण करायच्या आहेत.
लक्ष थोडंसं दूर आहे. 12 रन आतापर्यंत झाले टीम क्रिश एव्हेंजर. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. स्वीट साऊंड ऐकायला मिळतोय. मिडॉनला फिल्डर चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून होत असताना 16 बॉलमध्ये 26. जर भावेशने सलग 2 विकेट प्राप्त केले तर आकाश जोशी यांच्या माध्यमातून कॅश प्राइज जाहीर झाले. या बॉलवर पुन्हा एकदा चेंडू चाललाय 6 रनसाठी. यस इट इज अ सिक्सर. हा षटकार आलाय. सामन्याचं चित्र बदलत असताना 15 मध्ये आता करायचे आहेत त्या म्हणजे 20. वेग बनना होता. या क्षणाला दिशा भरकटली. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. या बॉलवर पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला. एक सिंगल फक्त आणि फक्त कंप्लीट होते. टीमची धावसंख्या 20 रन. अजूनही 18 रनची गरज 14 बॉलमध्ये. मध्ये 18 करायचे आहेत. या मॅचमध्ये जिंकण्यासाठी क्रिश एव्हेंजर या टीमला एक चांगली लढत आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. आज पहिली रात्र आणि अंतिम लढत. अप्रतिम काय स्किल वापरली. फुटवर्कचा चांगला वापर केला. बॉटमहॅनचा चांगला वापर करत असताना आई कॉम्बिनेशन चांगलं होतं. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. 13 मध्ये करायचे आहेत त्या म्हणजे 12. चला उद्या पहिली मॅच ज्या टीमची आहे कृपया करून तुम्हाला 3 वाजता रिपोर्टिंग करायचे आहे आणि पहिला बॉल हा 4 वाजता पडेल याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. समीकरण 13 बॉलमध्ये अजूनही 12 करायचे आहेत. शेवटचा अंतिम बॉल या ओव्हर मधला. लॉफ्ट केलाय. टायमिंग अप्रतिम. एलिव्हेशन भरपूर आहे परंतु या क्षणाला काय घडलं जाईल. फलंदाज होतोय बाद. समीकरण बदललं. शेवटचे 12 बॉल आणि 12 रनची गरज. शेवटचे 12 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत आणि अजूनही धावा पूर्ण करायच्या आहेत त्या म्हणजे 12 बॉलमध्ये 12ची आवश्यकता.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये शिरकाव करू शकतो आणि या क्षणाला टिपल्या हा झेल फलंदाज प्रतीक कोई होतोय बाद 11 मध्ये आता मात्र 12ची आवश्यकता. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ज्या फलंदाजाने आजची रात्र गाजवली आपल्या अफलातून बॅटिंगने, एकंदरीत या स्पर्धेमध्ये जो हिटमॅन ठरला तो रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. 11 बॉलमध्ये 12 रनची आवश्यकता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. देवेन 11 मध्ये 12 करायचे आहेत. नवीन फलंदाज रोहित. गोलंदाज सज्ज होते. ओव्हर द विकेट. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, प्रभावित केलं. लाईन चांगली होती देवेंची. जसा टप्पा पडला वेग भरपूर होता. बॅट्समनची मोमेंट त्याने रीड केली आणि त्यानंतर अचूक टप्प्यावर भेदकपणा पाहायला मिळाला या बॉलवर. 10 मध्ये 12 करायचे आहेत सध्याच्या घडीला. या बॉलवर आक्रमण केलंय, सामना खुला करून दिलाय. जर आणखीन एक षटकार लगावला तर आकाश कोळी यांच्या माध्यमातून कॅश प्राइज या ठिकाणी जाहीर झाले. 9 बॉलमध्ये अजूनही 6 रनची गरज. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. या क्षणाला झेलची संधी आहे आणि फलंदाज बाद होतोय. अजूनही 6 रनची गरज. लॉफ्ट केला. टायमिंग चांगला आहे. एक सिंगल फक्त आणि फक्त कंप्लीट होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 33. अजूनही 4 रन, अजूनही 5 रनची गरज. या बॉलवर लॉफ्ट केलाय. एक सिंगल.
सेकंड रन साठी कॉल. या क्षणाला काय घडले जाईल. फेकी गचाय झाली. फेकी गचाय झाली आणि टीमची धावसंख्या 6 मध्ये आता मात्र 3 करायचे आहेत. कोणत्या बॉलरवर विश्वास दाखवला जाईल टीम कॅप्टनच्या माध्यमातून. सहा बॉल मध्ये 3 करायचे आहेत. सहा बॉल मध्ये 3 रन. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली ऑन करा. गोलंदाज सज्ज होतोय. विशाल कोहलीला इन्व्हाइट केले. धावा डिफेंड होतील की काय, की धावा चेस होतील. पहिलाच बॉल कट केलाय. फिल्डर भरपूर वेगाने धावलाय. एकच सिंगल फक्त कंप्लीट होते. रनआउटची संधी. या क्षणाला 2 धावा पूर्ण होतात. 5 बॉल 1 रन. हार मानण्यासाठी तयार नाही फिल्डिंग करणारा संघ. 5 बॉल अजूनही धावा पूर्ण करायच्या आहेत. फक्त आणि फक्त 1 रन. पाच बॉल मध्ये 1 रनची गरज. लॉफ्ट केलाय. सामना जिंकलाय क्रिस एव्हेंजर या टीमने आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच आनंद हिंडे ठरलेत या सामन्याचे हिरो. तर चला आनंद हिंडे आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी या आणि अलंकार कोळी यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल.